आणि लोकेशनला आपल्याकडं हे उजव्या साईडला चिंचेचं झाड आहे तुमच्या. हो. बरोबर का? बांधावरती 2 प्लॉट. रोड शेलगाव साडे रस्ता आणि त्या इकडे शेलगाव साडे रस्ता. इकडं जर बघितलं तर हा सेलगाव साडे रस्ता आहे. हा. प्लॉटला लगतच हा प्लॉट, रस्ता लगतच हा प्लॉट आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपला नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझे नाव धोंडराम बाळनाथ वीर, राहणार शेलगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके, आपण ह्या केळीची ज्यावेळेस तुमची बांधणी चालली होती त्यावेळेस आम्ही चालता चालता रोडच्या कडेला हो थांबून स्वतःहून आम्ही तुमच्याकडे आलतो. हो बरोबर आहे. ह्यात काय चुकीचं नाही काय असू द्या, पण आम्ही मुद्दा म्हणून का थांबलो की चांगले प्लॉट असले तर आम्ही शक्यतो थांबत पण नाही, म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण एखादा प्लॉट खालीवर झालेला असला आणि शेतकरी जर राहणार असला तर मी असन किंवा आमचा वापराबाई ऑर्गॅनिकचा मार्गदर्शक ही स्वतःहून त्या प्लॉटवरती जाणार. मग आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस शंका होती तुमची, होते. पण एक विश्वास बी होता तुमचा. आम्ही विश्वास ठेवलो म्हणजे तुम्ही माळकरी आम्ही माळकरी ह्या शब्दावरतीच आमचा जास्त विश्वास ठेवला 0 मिनिटामध्ये. बरोबर आहे का? आणि एवढंच आम्ही म्हणलो होतं काय तुम्हाला तुमच्या हवाले जसं आम्ही करतो प्लॉट जसं तुम्ही सांग तसं आम्ही करतो, ह्या विश्वासावरच आम्ही तुमच्याकडून औषध घेतले. बरोबर आहे का नाही? हो. ह्याच्या अगोदरची आमची प्रचिती तुम्हाला काही नव्हती, नव्हती. ही खरं आहे का नाही? तुम्ही कुठले कोण काय काय तुम्ही विचारलं पण नाही. विचारलंच नाही, म्हणजे पहिल्याच भेटीत ओळख झाली आणि एकाच सेकंदातच ते आपलं तुमच्याकडे आम्ही विश्वास येस पण म्हणले. हो. तुमचं नाही हा शब्द नाही, कारण मला त्याची जाणीव आहे त्या दिवसाची. मग मी हा तुम्हाला हा शब्द का बोलतोय की त्या दिवशी घेतलेला निर्णय, आज तारीख किती या आज 22 तारीख 22 ऑगस्ट 22 ऑगस्ट 2024. आणि त्या दिवशी आपण ज्यावेळेस पूर्वावस्था गजानन सरांनी घेतली ती तारीख किती होती? 18 जुलै 2024. आज जर बघितलं तर त्या पूर्वावस्थेपासून आतापर्यंत 1 महिना आणि 4 दिवस झाले. हो. बरोबर आहे का नाही? आतापर्यंत या प्लॉटला आपण मार्गदर्शन किती वेळा सोडलंय? मार्गदर्शन म्हणजे 2-3 वेळेस म्हणजे एकदा दिलेले होते, असू दे. पण तुम्ही ते औषध जे दिलते तुम्ही दिलेल्या शेड्यूल प्रमाणे ते औषध सोडले. सोडले. आणि पोगा भरणी किती वेळा केली? पोगा भरणी 2 वेळेस केली. आपल्याच मार्गदर्शनात. तुमच्याच औषधाने पोगा भरणी 2 वेळेस केली आणि तुमच्याच मार्गदर्शनानुसार. मला काय म्हणायचंय, तुम्ही केळी नुकताच बांधित होता हो त्यावेळेस आम्ही आलेलो, हो. आणि जी व्हिडिओ आपण 18 तारखेला काढला तेव्हापासून जर आतापर्यंत म्हणलं तर तुम्हाला हे वापरल्यानंतर पोगा भरणी केल्यानंतर किंवा सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? आम्हाला ते औषध सोडल्यानंतर एक 7व्या-8व्या दिवसापासून जाणवायला लागलं. जाणवायला लागले की हो. ह्यात काहीतरी ताकद आहे. आज तरी 1 महिना 4 दिवस झाले. हो. आपला हा रोड टच प्लॉट आहे. आपण रोड पलीकडे पण साडे रोड. कॅमेरा फिरून घेतलाय. तर रोडनी जाणारी येणारी मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक, गावकरी जे काय असतील, तुम्ही इथं ज्या वेळेस असतात त्यावेळेस भेट झाल्यानंतर बोलतात काय केळीबद्दल? केळीबद्दल एकच बोलतात, केळी तुझी. आम्ही तर म्हणत होते बरेच लोक गावातली मनाची आरती मोडून टाक, काय धान व्यवस्थित नाही, तो दुसरं काहीतरी पीक घे. तर असं करत पण आम्ही बी हिमतीवर ठेवली आणि नंतर तुमचा एक चालता बोलता योग आला आणि त्या योगाने तुमची औषधं आम्हाला मिळाली आणि ते औषध आम्ही ज्यावेळेस सोडली, पण त्यावेळेस येणार जाणार गावातला, आज पण प्रत्येक गावातला कुठला जरी कार्यकर्ता जरी गेला गावातला येणार जाणार रोडनी गावातली भरपूर रोज ह्यातनं 100-150 माणूस ह्या रोडने जातच गावात येणार. तर प्रत्येक जण तो म्हणतोय तुझा प्लॉट एकच नंबर आला आहे, तुझा प्लॉट एकच नंबर आला. आज सकाळी उत्तरेश्वर श्रीरंग वीर आज सकाळीच आज प्लॉटमध्ये गेलते आणि प्लॉटमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी तुझ्या प्लॉटमध्ये आलोय. मग तुमच्या परस्पर आहे माझ्या परस्पर, मला तर माहित नव्हतं. त्याला म्हणलं मला तुझ्याकडे यायला टाइम नाही, मी वरचं माझं झेंडूचं काम चालू आहे म्हणलं. पण त्यांनीच मला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं केळीला औषध कुठनं सोडली, काय केलं. तर मी सांगितलं गजानन साळुंकेपासून औषध आणली होती, तुम्ही त्यांच्यापासून घेऊन या. मग ते म्हणत होते आता माझा खोडवा आहे, तू माझ्या बी पुढे गेलाय खोडव्याला ग्रीप. म्हणजे सत्य परिस्थिती साहेब, ह्यात काय सुद्धा नाही, म्हणजे बोलणं जे आज फोनवर झालेलं आहे ते सत्य आज. बरोबर आहे. हो. विषय असा आहे बरं का, आपण म्हणजे ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी का विचारायच्या, तुम्ही असं किंवा मार्केटमधला प्रत्येक शेतकरी आपला आज कष्ट करतो, खर्च करतो आणि वेळ देतो कुठल्याही पिकासाठी, केळीच नाही प्रत्येक पिकाला. ज्या वेळेस ते पीक अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस त्याच्यावरती केलेला खर्च, त्याच्यावरती गेलेला वेळ, पैसा, हे सगळं जाऊन ज्यावेळेस उत्पादन अपेक्षित निघत नाही आणि कष्ट करणारावरती लबाडीची बारी येते, त्यावेळेस त्यांनी रडायचं कोणापाशी, कोणाला धरून रडायचं. त्या ठिकाणी आपल्याला वापराबाईवर न्याय दिलाय कुठल्या गोष्टीचा, की तुमचा गेलेला वेळ, तुमच्या पिकाने खाल्लेलं वय आणि तुम्हाला पाहिजे ते उत्पादन जे मिळत नाही ते उत्पादन देणं, खाल्लेलं वय बाहेर काढणं आणि तुम्ही टाकलेल्या जमिनीत कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करून उत्पादन वाढवून देणं. आता बघा बरं का, आज एक वेगळं उदाहरण सांगणार आहे मी हे व्हिडिओमध्ये. दूध तापवलं, बरोबर,
किती लिटर दूध तापवल्यानंतर किती लिटर तूप तयार होतो? उत्तर का होणार नाही, जरा कठीण आहे. मी पण सांगणार नाही, आता ऐकणार नाही, ऐकू दे तसंच. फक्त मला उत्तर काढायचे ते आहेत ना, असं की दूध तापवावं लागतं, दुधाची साई काढावी लागते, साईचं दही करावं लागतं, दह्याचं लोणी करावं लागतं, हलवल्यानंतर लोणी निघतं, आणि लोणी कडवल्यानंतर तूप होतं. बरोबर आहे का नाही? जर ते तूप आपण जेवण करताना अर्धाच चमचा टाकलं तर जेवण कसं होतं आपलं? तृप्त झाल्यासारखं होतं का नाही? तृप्त झाल्यासारखं होतं. त्या लेवलची ही टेक्नॉलॉजी आपली. ही टेक्नॉलॉजी सहज मार्केटमधली, मला काय म्हणायचं, आपण एखाद्या डाब्यावर गेलो, मला लगेच अमुक अमुक भाजी पाहिजे, 10 मिनिटात आपल्या पुढे, 5 मिनिटात पुढे, काय काय तर रेडीच असते, आणलं की. आपली टेक्नॉलॉजी तशी बनत नाही. ह्या टेक्नॉलॉजीला बनायला खूप वेळ घेते, ही टेक्नॉलॉजी बनायला. म्हणून हा रिझल्ट आहे. मला सांगायचंय हे, कारण मला काय म्हणायचंय, किती लिटर दूध तापवलं, किती लिटर तूप बनतं, हे जी उत्तरं ती तयार करून काढावं लागतील. पण नक्की 10 लिटर दूध तापवलं तर 10 लिटर तूप निघन का? नाही निघत. 10 लिटर दूध तापवलं 10 किलो खावा बनन का? नाही बनत. बरोबर आहे. मग ही जशी उत्तर आपल्याला भेटा नाहीत आणि आपला कष्ट खर्च वेळ वाया जाऊन आपल्याला उत्पादन अपेक्षित भेटा नाही, तिथं नाहक खर्च होऊन आपला कष्ट वेळ वाया जाऊन ज्यावेळेस अपेक्षित उत्तरं भेटत नाहीत उत्पादनाची, त्यावेळेस साहेब ते दुखणं कोणाला सांगायसारखं नाही. मग कष्ट करणाऱ्याला जर यश मिळालं नाही, कष्ट तरी करू वाटणार का? नाही. म्हणजे तुम्ही असेल किंवा तुमच्या जागेवर मी असेल, त्या ठिकाणी हवा प्रभावावर निर्णय कसा दिलाय, तुम्ही 1 महिना 4 दिवसात, 1 महिना 4 दिवसात प्लॉटमध्ये आपलातून बदल झालाय. ज्यावेळेस हे त्या दुसऱ्या झाडापाशी उभा होत, ही तिसरी लाईन आहे, तिसऱ्या झाडापाशी. आता आपण पुढं का आलोय, सावलीने आपणच दिसणार नाही आतमध्ये, पुढे आलोय. पण ही जर बघितलं तर तुमच्या उंचीच्या डबल उंची वाढली वाटते का नाही? डबल उंची आहे. त्यावेळेस किती, आता ते तुम्ही पहिले फोटो पण काढलेले त्यांनी, त्यावेळेस हित छातीपर्यंतच होते ना. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या झाडाचा आणि त्या झाडाचा दोन्हीचा बुंदा मोपला होता. पहिल्या झाडाचा बुंदा किती भरला होता? पहिल्या वेळेस मोपला होता त्यावेळेस भरला होता 9.5 इंच. 9.5. आता किती भरला आपण बघितला? साळुंग साहेब, तुम्ही जे आता बुंदा मोपताय, ही कितव्या लाईन मधलं किती झाड आहे? दुसरं झाड आहे. ही पहिली, दुसरी, तिसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड आहे. बरोबर आहे का? बघा बरं त्याचा बुंदा किती. ही झालाय 22 इंच. 22. पहिला किती होता? पहिला होता 9.5 इंच. 9.5 इंच. आता 22 इंच झालाय. दुसरं बघा. ही 24 इंचाचा दुसरा बुंदा. दोनच मोपले होते. तिसरं झाड. तिसऱ्या लाईन म्हटलं तिसरं झाड. 24 इंचाचा बुंदा. ह्याचं किती होतं पहिलं? 12 इंच. म्हणजे 12 इंचांनी वाढ झाली. बरोबर आहे साहेब? काहीतरी 20 का 22 काहीतरी. 22 इंच भरलाय. 22 म्हणजे 9.5. गडीवर पाठीमागचा 24 भरलाय. आणि पहिला तो किती होता? 24 भरला. 12 होता तो. 12 होता. मग 24 म्हणजे किती इंचांनी वाढ झाली? डबल. ह्याच्या अगोदर मला काय म्हणायचंय, ह्याच्या अगोदर तुम्ही काय सगळं खर्च कष्ट करीतच होता, पण वाढ अशी अपेक्षित होती का? नव्हते. मग आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ती दावायचंय जी आहे ती. असं नाही म्हणायचं की आमचं सोडलं की मग तुमचं लगेच 30 इंचाचा बोंदा होईन, 4 दिवसात 4 इंचाचा बोंदा होईन. मग मी म्हणतो 4 इंचात आम्ही असं तुम्हाला म्हणलो गडीवर, बघा आमचं सोडलं की 4 दिवसात 4 इंचाचा बोंदा होतोय, तर मग 30 दिवसात किती बोंदा झाला पाहिजे? आता गणित आहे, 10 गुणिले 10 उत्तर किती येतं? 10 गुणिले 10 100 येतं का नाही? पण शेतीत अशी झकमारी झाली आहे की इथं 10 गुणिले 10 उत्तर याची 50 झाली आहे. त्याचं कारण सांगतो. 1 लाख रुपये तुम्ही उदाहरणार्थ खर्च केला आणि दिशा मिटली नाही, म्हणजे कुठनं तरी एक आपल्याला ज्ञानाचा गुरु भेटला नाही आपल्याला वाचवण्यासाठी किंवा चांगलं उत्पादन काढण्यासाठी. तर दशा कशी होती या? 10 गुणिले 10 म्हणजे 1 लाख रुपये खर्च केला याच्यावर, तर 1 लाख निघायची 50 आहे बऱ्याच वेळा. आणि तुम्हाला जर दिशा भेटली तर तुम्ही 1 लाखाचे 10 लाख बिन 5 लाख बी बनवू शकताय. ही काय प्रचिती दावतोय आज आपण शेतकऱ्यांना. कारण मला काय म्हणायचंय, हाच आज आपण प्लॉटमध्ये उभा राहून बोलतोय, सडकव नाही. जर इथं बुंदा पहिला मोपला नसता आणि मेळ लागलाच नसता, तर आता किती बुंदा मोठा झाला हे आपण दावू शकतो. बरं, आपण मार्केटमध्ये अशी दिशाभूल नाही करत की साहेब आमचं घेतलंय 4 दिवसात बुंदा बघा काय होतोय, 8 दिवसात बुंदा बघा कसा होतोय, आणि 15 दिवसात बघा बुंदा कसा होतोय, आणि परत आमची चक्करच नाही तुमच्याकडे. बघा बरं का. हा ना, तुमची चेकर तुमचं आहे, फोन पण आहे. आणि विशेष म्हणजे आता तुमचं झेंडूला बी तुमचंच मार्गदर्शन आम्ही घेतलेलं आता. आता आम्ही तर इतर खर्च करायचा कमीच सोडलाय. आता तुमच्या औषधावरतीच आता मार्गदर्शन आमचा झेंडू, आम्ही तुमच्यावर विश्वास, तुमचा विश्वास बसलाय. बसलाय. ठेवायची गरज आहे का? काहीच गरज नाही आता.
कारण विश्वास दिला तर विश्वास भेटतो. आपण लाबाडी केली तर आपल्याला बरोबर लाबाडी कुठनं तरी मार्केटमधून घडती. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही सगळ्यात आमच्या तिघामध्ये जास्त वय आहे तुमचं, 60च्या पुढचे तुम्ही, 65च्या आसपासचे बरोबर, 66 आहे, म्हणजे थोडंफार मला अंदाज लागला. अहो एक वेळेस वडिलांनी केळी केली ते 2010ला बर, तिकडे होते तिकडल्या मळ्यात. तर असंच सडकन एक गाडी आली, काय ते सगळं खत घ्यायला सांगितलं त्यांनी. कुठली होती तुम्हाला खत द्यायला सांगितलेली? जाऊ द्या. पण ते म्हणजे ते एक विषय कसा झाला, ते सगळं एक लॉस मध्ये गेला. त्यावेळेस आमचा विश्वास उरला होता, आम्ही कोणावर विश्वास ठेवत नव्हतो. खरंय खरंय पण खरंय. त्या पुन्हा अजून एकदा मी केलं, याला म्हणलं चालता बोलता आलं, म्हणून आता एकदा तुमच्यावर विश्वास टाकून बघावा. शेवट तुम्हाला माळकरी आज बघायचा. मला असं वाटतं की तो तुमच्या विश्वासाला तडा काय गेलेला नाही, असं जाणार पण नाही. विषय कसा आहे तुम्हाला एक सांगतो, मी तुमच्या ह्याच्यावरती वयावरती का बोललो बघा. मला तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित पाहिजे. आपण असं म्हणतो कर्म चांगलं पाहिजे, हा, आणि नीती तशी बरकत आणि वासना तशी फळं. ही काय म्हणी येतात, त्या म्हणीप्रमाणे जर एक अभ्यास केला तर कुणी देवावर जातं, कुणी कशावर जातं. पण मी वैयक्तिक असं म्हणतो की ही केळीचं झाड लागलेलं आहे, तुम्ही लावलेलं आहे. आता ह्याला येईन काय, केळ येते, तांबाटी, कारली, दोडका, काय येईन ह्याला? केळीच्या देणं नाही. मग कर्म जर आपलं शुद्ध असेल, आपल्याला अडचण काय? काहीच अडचण नाही. आणि कुणी काय म्हणायचं आणि कुणी काय म्हणलेलं आपल्याला तरी ऐकायचं काय गरज आहे? हा, मला काय म्हणायचंय, मार्केट आज असं बनलंय, नारनीला पळून जा आणि पळून जाणारीला नांद म्हणते ते. त्याच्याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही. आपण फक्त दावायचं ती कोणतं जी खरं आहे ती, आणि ह्याच्या विश्वास ठेवून त्याला आपण तारू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, ही जी आता तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे चांगला आहे एकदम. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी तर जर हे कंटिन्यू केलं तुमच्यासारखं, तर त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल होतील तुम्हाला काय वाटतं? बदल झाला सगळ्यांचा. आपल्यात झालाय. पण मला काय म्हणायचं, बघा आज असा विषय झालाय की आम्ही तर इतकं मार्केटमध्ये आता आम्हाला एक वेगळा अनुभव भेटायला लागले. ह्याला जे अभ्यासू शेतकरी, जे क्वालिफाईड शेतकरी, ते स्वीकारायला लागलेत, ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. पण ज्यावेळेस ती आपली टेक्नॉलॉजी वापरतात, स्वीकारतात आणि निर्णय घेऊन वापरतात, त्यावेळेस ती अजून आम्हाला काय सांगतात माहिती आहे? साहेब आमच्या ज्ञानाला पण ह्या मार्गदर्शनाने क्रॉस केलं बरं. साहेब हे शब्द स्वतःहून बोलणं, काढणं आणि त्यांनी मान्य करणं प्रत्येक शेतकऱ्यांनी एवढं सोपं नाही. वाटतंय तुम्हाला? नाही एवढं सोपं नाही. कारण ह्याच्या आधी तुम्ही काय खर्चाला कमी होता का? आपलं सोडून पण वय खाल्लं होतं का नाही प्लॉटनी? खाल्लं होतं. तर तुम्ही जे काय आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली अगदी दोघांनी पण, त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी दोंडीराम बाळनाथवीर, राहणार सेलगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या केळीसाठी आपले गजानन साळुंके सर जे करमाळचे आहेत, ह्यांच्याकडून केळीसाठी तुम्ही मार्गदर्शन घेतलं. हो हा प्लॉट तर बसलेला होता, खालचा थोडा बरा होता. हो. तर गजानन सरांनी एक वापरा बायोरेनिकच्या नियमाचं कुठलं पालन केलं की पहिल्या झाडाचं, दुसऱ्या झाडाचं, जसे आमचे रामेश्वर घोगरे साहेब बुंदा कुठे गेले की मोफत येतात केळीचा, की जेणेकरून समोरच्याला विश्वास देणं आपलं कर्तव्य. कारण आज मार्केटमध्ये काय चाललंय ते बोलायसारखं बी काही नाही. कारण अनुभव घेऊन चांगले आणि वाईट शेतकरी प्रत्येक जण थक्क झालेला आहे. तर तसं साळुंके साहेबांनी तुमच्याकडे आल्यानंतर ह्या केळीचा म्हणजे पलीकडून तिसऱ्या रांगेतलं पहिलं झाड इथलं पहिलं गेलेले, तर हे पहिलंच म्हणायचं. ह्याचा किती बुंदा होता पहिल्यांदा? 9.5 इंच. त्यानंतर दुसऱ्याचा बुंदा किती होता तो? 12 इंच. 12 इंच. तर आता ह्याचा बुंदा किती भरला? 29 इंच बरोबर दिसतेच कॅमेरा. अजून कुठला पलीकडचा मापलाय का? मोजला हे आता तसं दोनच दोन मोजले. कोणता मापा? 1 नंबरचा भरला 29. 2 नंबर बुक किती भरतो? थोडा पॅक म्हणून घे. 32 इंचाचा आहे. हे 32 इंचाचा. हा 32 इंचाचा बघा बरोबर. 2 नंबरचा 32 इंच. एवढे दोनच मोपले होते. दोनच मापले का? कोणता बी होता की 31? नाही, नव्हती का? दोनच. बरं असू द्या. 29 आणि 32 इंच तसंच बंद आहे. वाटत नाही पण केळी लय खाल्लंय. 31 29 32 तरी पण मापू आपण. आता अजिबात वाटत नाही की नाही मापला तरी बी मापू आपण. मोजू घे. बर का साहेब, खाली तर खालच्या प्लॉट मध्ये लय भारी, हे जरा थोडा हे झाला प्लॉट. ही बसलेली होती अगोदरच, म्हणून तर अगोदर हितलं घेतले आपण. बसलेलाच प्लॉट होता. 30 इंच. 30 इंच तिसरा बुंदा आहे. हा म्हणजे 29 32 30 30.
नुसतं बुंद आहेत आज जरी बघितलं आपल्याला नाही मापण्यापाशी काय नाही बघा शेजारी बघा बुंद तुम्ही शेम सारखंच आहे तेव्हा ही बघा 30 इंचाचा आहे बघा ही सगळं अगदी तेव्हा शेम टू शेम आहेत सगळं बुंद एक सारखी किळी आता हे 29 इंच 29 इंच आणि तो किती भरला 32 इंच 32 इंच 29 इंच ह्याच्याकडेचा 32 इंच म्हणजे थोडक्यात तिथं आणि इथं एक सरासरी काढली तर 20 इंचांनी वाढ झाली आज तारीख किती बरं आज तारीख 20 सप्टेंबर 20 सप्टेंबर 2024 आणि आपण पूर्वावस्था किती तारखेला काढली होती ह्या केळीची गजानन सर 18 जुलै 18 जुलै 2024 18 जुलै 18 ऑगस्ट आणि 18 सप्टेंबर आणि आज 20 सप्टेंबर आहे 2 महिने आणि 2 दिवसात तुमच्या केळीचा बुंद्याची वाढ झालेली आहे जवळपास 20 इंचाची